छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात एक कप्पा केलेलं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पुस्तकातून पाहिला, कादंबऱ्यातून वाचला, अनेक चित्रपटांच्या माध्यमातून देखील छत्रपती महाराजांचा इतिहास आपल्यासमोर आला. पण त्यांचेच पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्या मानाने आपल्याला फार कमी पाहायला मिळाला. एक शिवरायांचा छावा नावाचा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्यासमोर भेटीला घेऊन येत आहेत. आणि तुम्ही माझ्या बाजूला पाहत असाल, त्यांचा हा गेटअप जेव्हा मी पाहिला माझ्या अंगावरती शहारे आले. छत्रपती संभाजी महाराजांची तुम्ही मुख्य भूमिका करताय. हा गेटअप एकदम तो गेटअप आपल्याला पूर्ण एक रिअलिस्टिक फील आपल्याला देतोय. छत्रपती संभाजी महाराजांची ही भूमिका मी करतोय असं कळल्यावर अर्थातच मी दिग्पाल दादांचे खूप आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी संधी मला दिली. पण महाराजांच्या आशीर्वादानं माझ्या पूर्वजांची पुण्याई असेल कदाचित, त्याच्यामुळे मला ही संधी मिळाली. आणि मी माझं सुदैव समजतो की आपलं दैवत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सुदैव मला मिळालं आहे. म्हणजे आपण आपल्यासोबत दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल दादा सुद्धा आहेत. दिग्पाल सर, तुम्ही जेव्हा शिवरायांचा छावा या चित्रपटाची घोषणा केली त्यावेळी खूप काळ छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारेल हे तुम्ही गुलदस्त्यात ठेवलं होतं. अनेक अनुभवी कलाकार आपल्याकडे त्या मुख्य भूमिकेसाठी होते. तुम्ही भूषण सरांची निवड कशी केली? मुळात जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं तसं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला रुपेरी पडद्यावर जवळजवळ पाहायला नाही मिळाला आहे, जो योग्य इतिहास आहे तो. तर त्यामुळे मालिकांमध्ये एक चांगला सशक्त प्रयत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला. आणि त्याच्या बरोबरीने काही चित्रपटांमध्ये आपल्याला वेगवेगळे कलाकार पाहायला मिळाले. परंतु मला कुठेतरी असं हवं होतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणून या भूमिकेकडे पाहावं प्रेक्षकांनी सुद्धा. त्यामुळे अत्यंत फ्रेश असा चेहरा आम्ही शोधत होतो. आणि भूषणची निवड झाल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष तो त्याच्यामध्ये शारीरिक मेहनत घेत होता, वाचन करत होता, अभ्यास करत होता. आणि त्यांनी अनेक ऑडिशन्स आणि लुक टेस्टला सामोरं जात शेवटी त्याची निवड आम्ही केली. कारण एक त्या कलाकाराला पाहिल्यानंतर ह्या कलाकाराने अमुक एक काहीतरी केलं आहे हे मला प्रेक्षकांना आठवायला नको होतं. या कलाकारांनी तो कलाकार न वाटता तिथे छत्रपती संभाजी महाराजांना पहिल्यांदा पाहतोय आपण असंच वाटलं पाहिजे, असं एक मनात होतं. त्याच्यामुळे मग आम्ही हा एक प्रयत्न केला. बातचीत आत्ताच आपली सुरू झाली आहे, तर मी सुरुवातीलाच विसरून जाऊ नये म्हणून ऋणनिर्देश करू इच्छितो की तुम्ही आम्हाला इथे TV9च्या या मंचावरती बोलवून या सिनेमाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. यासाठी मी सर्वात प्रथम TV9चे आभार मानतो. दिग्पाल दादा तसा TV9च्या प्रेक्षकांसाठी काही म्हणजे तो जुनाच आहे. फक्त चित्रपट नवनवीन घेऊन येतो. आणि लास्ट टाइम सुद्धा मी म्हणालेली की दिग्पाल दादा नवीन चित्रपट घेऊन नक्की TV9ला भेट दे. आता जो चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट आला आणि ज्या प्रकारे तू म्हणालास की जी भूमिका आहे ती भूषण यांना दिली आणि त्यांनी जवळपास खूप मेहनत केली. तर भूषण, मला तुला प्रश्न आहे की या भूमिकेच्या माध्यमातून आता भूषणची ओळख अशीच होईल की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका भूषण यांनी साकारली. इथून पुढे ही ओळख तुला मिळणार आहे. अगदीच. आणि त्याची जबाबदारी देखील आहे. कारण की एकदा जसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा, कुठेतरी याची खात्री झाली की लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आता स्वीकारलं आहे. पण ही जबाबदारी आयुष्यभरासाठी आहे. कारण की नुसतं सिनेमापुरतं ते अवलंबित नाही आहे. तर ते आयुष्यभर छत्रपती संभाजी महाराज म्हणून लोक ओळखतील आणि त्याचं भान आणि जबाबदारी मला ठेवावी लागणार आहे. तर ती एक गोष्ट आहे की जी अतिशय प्रामाणिकपणे मला पाळावी लागणार आहे. आणि अगदी मनापासून सांगतो ती आयुष्यभर मी पाळणार. कारण की याहून मोठी संधी, याहून मोठं कार्य आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात घडलेलं नाही आहे आणि हे मी आयुष्यभर पाळत राहणार. जेव्हा समजलं की एवढ्या मोठ्या म्हणजे आपले मराठ्यांचे शूरवीर जसे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत पाहिले जातं, तसंच छत्रपती संभाजी महाराजांविषयी पण लोकांच्या मनात एक वेगळा आदर आहे. त्यांची भूमिका आपल्याला साकारायची आहे. किती चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी? आदर आहे. आणि मुळात संभाजी महाराजांबद्दल असणारं लोकांचं निष्पाप प्रेम म्हणजे अतिशय इमोशनल आहेत संभाजी महाराजांबद्दल लोक. म्हणजे महाराजांबद्दल आदर आहेच, पण त्यातल्या त्यात जे काही महाराजांचं
जो काही इतिहास आपल्याला माहिती आहे त्यातनं लोकांच्या एक पर्सनल भावना असतील किंवा इमोशन जे आहेत ते महाराजांसोबत जुळले आहेत. आणि ज्यावेळी कळलं की एवढं मोठं कार्य त्याची संधी आपल्याला मिळते आहे त्यावेळी अर्थातच आनंदी होतो. मी एका शेतकरी परिवारातनं जन्म घेतला आहे. आजवरचा माझा वैयक्तिक प्रवास, त्यात आलेल्या अनेक अडचणी, त्यात कधीतरी मनापासून सांगतो असं वाटायचं की कधीतरी अशी वेळ माणसाच्या आयुष्यात येते की आपल्याला वाटतं की का म्हणून आपला जन्म झाला असेल. इथपर्यंत देवाने आपल्याला आणलं आहे, ही बुद्धी आपल्याला देवाने दिली कलेच्या क्षेत्रात येण्याची, आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडणार असेल किंवा कधी ते होईल. ह्या गोष्टींचा विचार करत असताना अचानक ज्यावेळी हे घडलं, ज्यावेळी मला ती संधी मिळाली, मी खरंच सांगतो या जन्मी आलेल्याचं सार्थक झालं असं मला वाटलं. आणि पुन्हा एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांचे, दिग्पाल सरांचे आणि आमच्या संपूर्ण टीमचे खूप 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 आभार मानतो. आणि आता सगळ्या जनतेचे, आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचे, की ज्यांनी आता टीजर आणि ट्रेलर पाहिल्यावर तुम्ही एवढं प्रेम देतात आणि मला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत तुम्ही स्वीकारलं आहे, म्हणून तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. शिवरायांचे अनेक चित्रपट तुम्ही घेऊन आलात, त्यासोबत आता छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट तुम्ही घेऊन येत आहे. म्हणजे खूप कमी वेळा हा जो इतिहास आहे तो प्रेक्षकांसमोर आला आहे. चॅलेंजिंग कुठेतरी होतं असं वाटलं का? हो, नक्कीच चॅलेंजिंग आहे. म्हणजे आव्हान तर सगळं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट जेव्हा आम्ही साकारतो तेव्हा पण ते आव्हानात्मकच असतं. कारण प्रत्येक घटना, प्रत्येक त्यातलं पात्र, व्यक्तिरेखा या सगळ्या माणसांच्या, म्हणजे आपल्या तमाम मराठी जनता, भारतीय जनता, जगभरातले सगळे इतिहास अभ्यासक या सगळ्यांच्या जवळच्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे त्यांची एक विलक्षण श्रद्धा आहे त्या सगळ्यावरती. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला अपरिमित त्याग, बलिदान या सगळ्यामुळे ते आपल्या सगळ्यांचे एका वेगळ्या प्रकारची जागा घेतलेले महापुरुष ठरतात. आणि अत्यंत तरुण वयात त्यांनी हे बलिदान केलेलं आहे. परंतु होतं असं की त्यांचं बलिदान जेवढं मोठं आहे तेवढाच त्यांचा पराक्रमही मोठा आहे. आम्ही या चित्रपटात त्यांचा पराक्रम फोकस करण्याचा प्रयत्न केला. कारण 120पेक्षा अधिक लढाया करून त्या सर्व लढायांमध्ये अविजित राहिलेला जगभरातला एकमेव योद्धा, एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तर मला असं वाटतं की तो पराक्रमही तितकाच ग्लोरीफाय व्हायला पाहिजे. आणि मग त्या बलिदानाला खरा अर्थ प्राप्त होईल की तो पराक्रम जर आपल्यापर्यंत पोचला, नवीन पिढीपर्यंत. आणि जेव्हा की आपण असं बघतो, आता आपल्या क्षेत्रात बोलायचं झालं तर मोठा एखादा कलाकार असतो, त्याची मुलं फार काही चांगलं करताना आपल्याला खूप कमी वेळा दिसतात. तर बऱ्याचदा आपण म्हणतो ना की त्यांच्याकडनं निराशा होते आपली. तर हे जे नावाचं वर्णन असतं, तर छत्रपती शिवाजी महाराज हे जे आभाळा एवढं नाव आहे ते आपल्या पाठीवर, खांद्यावर पेलून त्यांच्या इतकाच तेजस्वी पराक्रम निर्माण करणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. तर ही आपल्या नवीन पिढीला, नवीन तरुणांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे की असा एक राजा आमच्या इतिहासात होऊन गेला, ज्याचं रक्त आमच्या धमन्यांमध्ये वाहतं, की ज्यांनी 22व्या वर्षी, 23व्या वर्षी मराठी दौलतीची धुरा उचलली, सर्व शत्रूंना एकत्र युद्ध केलं त्यांच्याबरोबर, एकत्र अंगावर घेतलं आहे. काय निधड्या छातीचा, काय बेदरकार वृत्तीचा आणि किती साहसी राजा असेल. तर आज आपण ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अनुभवतो, फ्रस्ट्रेशनला सामोरं जातो, डिप्रेशनमध्ये जातो, असं जे काही म्हटलं जातं, तर ह्या अनेक निराशाजनक परिस्थितीमध्ये सापडल्यानंतर त्यातून उभारी घेऊन ती परिस्थितीला सुद्धा नमवणारा आमचा छत्रपती संभाजी महाराज नावाचा एक मोठा राजा या तरुणांपर्यंत पोचवावा, हा या चित्रपटाचा हेतू आहे. त्यामुळे चॅलेंज तर होतंच, पण त्यांचे आशीर्वाद घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मातोश्री जिजाऊ आहेत, आई भवानी आहे आणि स्वतः छत्रपती संभाजी महाराज आहेत, यांचे आशीर्वाद घेतले की त्या चॅलेंजला सामोरं जाण्याची एक प्रेरणा मिळते. आणि त्यातून मग कदाचित आमची जी काही तोडकी मोडकी कला आहे त्यातून ते साकारण्याचा आणि महाराष्ट्र भवानीच्या चरणी अर्पण करण्याची ताकद मिळते. दिग्पाल दादा, म्हटलं की आता एक ओळखच बनली आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, की आता आपण म्हणू शकतो की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देखील चित्रपट म्हटलं की लोकांच्या लक्षात राहतं. म्हणजे आपण लहान मुलं असू दे किंवा कोणत्याही वयातली मुलं असू दे, की चित्रपट म्हटलं, त्यातलं एखादं सीन म्हटलं की तो बरोबर सगळे कॅप्चर करतात. चित्रपटाच्या माध्यमातून इतिहास आपण जेव्हा लोकांना दाखवतो ते खरंच चॅलेंजिंग असतं. पण या सगळ्यामध्ये
तू जो काही तुझा अभ्यास आहे, दांडगा अभ्यास आहे, याच्यामध्ये तू पुस्तकं असतील, तू जो काही अभ्यास केला असेल, त्यामधून तू कसा विचार करतो की या गोष्टीवरती, या सीनवरती आपल्याला चित्रपटात हा सीन हवा किंवा यावरती चित्रपट व्हायला हवा? इतिहास जो आपला आहे ना तो खूप थरारक आहे. हो. आणि तो तितकाच मग तो थरारक असल्यामुळे ना एका पॉईंटला तो आपल्याला असं वाटतं की मनोरंजक सुद्धा आहे. पण त्यामुळे त्याच्यामध्ये एखादी घटना वाचली की त्यातलं नाट्य जाणवतं मला. म्हणजे जसं हा जो चित्रपट आम्ही आत्ता केला आहे शिवरायांचा छावा, हा शंभू महाराजांच्या एका मोठ्या पराक्रमावर आधारित सिनेमा आहे. आणि मला त्यातलं नाट्य की राज्याभिषेक झालेला असताना 10 दिवसात केलेली मोहीम आहे त्यांनी. म्हणजे एखादा माणूस असेल त्यात आपलं पण होतं ना असं की एखादा अवॉर्ड मिळालं तर आपण जरा एक 3-4 दिवस आरामात काढतो, जरा लोकांबरोबर एन्जॉय करतो, पार्ट्या करतो वगैरे वगैरे. हे न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या पित्याचा आदर्श मनावर ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमण करत त्यांनी कुठल्याही प्रकारे राज्याभिषेक झाल्यानंतर छान चौकी, मेजवान्या हे सगळं न करता त्यांनी मोहीम आखली. आणि त्या मोहिमेतनं प्रजेचं कल्याण साधलं. अगदी ज्या स्वराज्याची सीमा होती तिथल्या प्रजेचं सुद्धा कल्याण साधलं. हे ह्याच्यात केवढं मोठं नाट्य आहे. आजच्या पिढीला केवढा मोठा संदेश आहे की तुम्ही छोटंसं यश मिळवलं की हुरळून जाता, तर ते न करता सतत काम करत राहणं, हा जो गीतेतला संदेश आहे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला, तो या पितापुत्रांनी आचरलेला आपल्याला दिसतो की सतत काम, कर्मण्यवाधिकार असते जे म्हणतात, तर ते त्यांनी करून दाखवलं आहे. आणि म्हणजे फिलॉसॉफी पण त्यांनी जगून दाखवली. तर हे जे जगणं आहे हे मला असं वाटतं की प्रत्येक तरुणाने अनुभवलं पाहिजे. आणि म्हणून हे जे नाट्य मला जे सापडत जातं त्यातली गंमत की आता त्यामध्ये गुप्तहेरांनी जाऊन काम केलेलं असू देत, सरसेनापती हंबीररावांचं त्यामधलं योगदान असू देत, बहिर्जी नाईक आणि हंबीरराव वगैरे ही मंडळी तेव्हा थोडीशी वयस्क झालेली होती आणि त्यामुळे त्यांनी मार्गदर्शन केलेलं असू देत. म्हणजे सरसेनापती हंबीरराव असतील किंवा बहिर्जी नाईक असतील, यांच्याशी संभाजी महाराजांचं जे नातं असेल की एक लहान मुलगा जो त्यांना बघत बघत त्यांचे पराक्रम बघत मोठा झाला आहे आणि तो आता राजा बनला आहे, आणि त्यांचं जे रिलेशन असेल याच्यामध्ये किती नाट्य असेल, की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडनं धडे घेतले युद्धाचे, गुप्तहेर म्हणून काम करण्याचे, इंटेल काढण्याचे, किंवा कोंडाजी बाबा फर्जंद असतील की आपण फर्जंद हा सिनेमा जो पाहिला की 60 जणांबरोबर 2500 जणांना हरवणारा माणूस जो त्यांच्या आजूबाजूला वावरत होता संभाजी महाराजांचा. आणि तो 8 वर्षाचा मुलगा ज्याने आग्र्याची भेट पाहिली आणि ते राजकारण अनुभवलं, तिथपासून 22 वर्षांचा युवराज की ज्यांनी राज्यारोहण केलं आणि राजा बनला. तर हे जे स्थित्यंतर आहे याच्यात किती मोठं नाट्य आहे. तर हे नाट्य मला ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रेरित करतं की वारंवार अशा प्रकारचे चित्रपट हे निर्माण करावेत, कारण मला ते करता येतं. तर आपल्याला जे येतं ते देवाच्या चरणी व्हावं असं आपल्या संस्कृतीत सांगितलंय, ते करण्याचा मी प्रयत्न करतो. नक्कीच. आणि जे बोला. आपल्याला जे येतं ते देवाच्या चरणी आपण व्हायचं. याच्यावर मला एक गोष्ट आठवली. आम्हा सगळ्यांना, हे माझं वैयक्तिक मत आहे की आम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. यांना वरदान मिळालं आहे. यांना वरदान तथास्तु, तुम्ही करणार त्यात तुम्हाला यश मिळेल असं वरदान मिळालं यांना आबासाहेबांचं. आणि जे काही तुम्ही करताय ते प्रेक्षकांच्या पसंतीलाही उतरते, त्यामुळे एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणं, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनी जे रणनीती आखली, सगळ्याच गोष्टी ह्या त्यातून काही खूप गोष्टी शिकण्यासारखं आहे. तर त्या भूमिकेतून काय शिकलं? छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून काय शिकलो? संपूर्ण आयुष्य बदलेल एवढ्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात महाराजांच्या भूमिकेतलं. त्यातलं मला वैयक्तिक असं वाटतं की एवढ्या कमी कालावधीत, साधारण 9 वर्ष महाराज छत्रपती म्हणून होते, एवढ्या कमी वयात एवढे पराक्रम, म्हणजे जवळपास 100हून अधिक लढाया ते लढले असतील. आणि सगळ्या वॉर फ्रंट्स, म्हणजे इकडे औरंगजेब असेल, तिकडे पोर्चुगीज असतील, सगळीकडे लढत होते. तर मला यातनं एक महत्त्वाची, आपण आजकाल खूप असं लेझी झालो आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं एका वेळी एक काम करता आलं त्यावरच फोकस करायचा, पण नाही. मल्टीटास्किंग ही तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्हाला आयुष्यात काहीतरी बनायचं असेल, तुमचं ध्येय असेल, तुम्ही एका मिशनवर असणार आणि तुम्हाला ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं असेल, अर्थात आबासाहेबांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लहानपणापासून त्यांना लाभलं, पण हा सिनेमा करताना त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. आणि
ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्यांच्याकडनं शिकलो. आणि आणखीन भरपूर काय काय आहे त्यांचे पराक्रम. एवढ्या कमी वयात त्यांचं राजकारणाबद्दल असलेलं ज्ञान असो किंवा युद्धशैली असो. आता आपणही आपापल्या आयुष्यात आपापली युद्ध लढतच असतो है ना. तर त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनातलं आपलं स्वतःचं स्वराज्य कसं निर्माण करायचं, छोटंसं का असेना पण ते स्वतःचं असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला लढावं लागेल. ही सगळ्यात मोठी प्रेरणा मला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना मिळाली. एक दिग्दर्शक म्हणून मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. शिवरायांचे चित्रपट जेव्हा तू घेऊन आला त्याचवेळी बॉलिवूडमध्ये तानाजी हा चित्रपट आला. आता तू शिवरायांचा छावा हा चित्रपट घेऊन येतोय, पण तू चर्चा ऐकली असशील की हिंदीमध्येही विकी कौशलही यावरतीच चित्रपट घेऊन येतोय. एकंदरीतच आपले मराठी शूरवीर यांच्याविषयी चित्रपट बनवत आहेत, बॉलिवूडमध्ये बनवले जात आहेत. तुझ्या माध्यमातून अनेक तरुणांच्या समोर चित्रपट येत आहेत. एकीकडे जे आपले शूरवीर आहेत त्यांच्यावरती चित्रपट बनवणं एक मार्केट झालेलं असं वाटतंय का तुला? कुठेतरी याचं उत्तर होकारार्थी येऊ शकतं. फक्त मला इतर कोणाबाबतीत बोलायला आवडणार नाही, कारण तो माझा स्वभाव नाही. माझ्या कलाकृती जे बोलायचं ते बोलतात, त्याच्यानंतर तुम्ही जे बोलायचं ते बोलता आणि प्रेक्षक जे बोलायचं ते बोलतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की ठीक आहे, हरकत नाही जर एकाच्या जागी 10 दिग्दर्शक छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शंभूराजांचा, मराठ्यांचा, संतांचा असा कोणाचाही इतिहास सांगत असतील तर ती चांगली गोष्ट आहे चित्रपटाच्या माध्यमातून. कारण आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली जी धरोहर आहे ज्याच्यावरती आपलं अस्तित्व टिकून आहे, आपली ओळख टिकून आहे, ही नवीन पिढीला सांगायची वेळ आता आलेली आहे. त्यासाठी कुठलंही माध्यम हे योग्य आहे आणि त्याला एकटा दिग्पाल लांजेकर पुरेसा पडणार नाही, हे पहिल्या सिनेमापासून मी बोलतो आहे. हे काही मी आज मार्केटिंगसाठी किंवा गोडगोड बोलायचं म्हणून नाही बोलत आहे. माझ्या प्रत्येक सिनेमाच्या वेळी, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी हे सांगितलं आहे की माझ्यासारखे अनेक दिग्पाल तयार व्हावेत आणि त्यांनी छत्रपतींचा, मराठ्यांचा, वीरांचा, भारतीय वीरांचा, संतांचा हा इतिहास उलगडून सांगितला पाहिजे. आणि चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, ते पटकन व्हिज्युअली तुमच्या लक्षात राहतात, त्याच्यातले रेफरन्सेस. तर अनेक मला आता UPSCची मुलं भेटतात, ते म्हणतात की आम्ही ह्या 5 चॅप्टरचा जर अभ्यास करायचा असेल शिवाजी महाराजांचा तर तुमचे चित्रपट पाहून मोकळे होतो. त्या जबाबदारीने, त्या बारकाईने आणि इतिहासाची मोडतोड न करता आपण जर सिनेमे बनवले तर स्वागत आहे अशा हजारो दिग्दर्शकांचं की ज्यांनी हिंदी, मराठी, तमिळ सर्व भाषांमध्ये आमच्या मराठ्यांचा इतिहास मोठ्या गौरवाने, अभिमानाने सादर करावा. दिग्पाल दादा, शिवरायांचे असतील म्हणजे जे काही शिवकालीन चित्रपट असतील ते प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय, पण तुझा तो चित्रपटाच्या माध्यमातून जो संदेश पुढे पोहोचवायचा आहे, तुला खरंच असं वाटतं का की तो संदेश तरुण पिढी असेल किंवा आपल्या कोणत्याही पिढीपर्यंत पोहोचतोय? नक्कीच वाटतं. त्याचं कारण असं की वेगवेगळ्या ठिकाणी आपण झालेली स्थित्यंतरं आपण या सिनेमांच्या नंतरची पाहू शकतो. 2018ला पहिल्यांदा फर्जंद आला, त्याच्यानंतर सातत्याने शिवराज अष्टकाची मालिका चालू आहे. आता शिवरायांचा छावा घेऊन आम्ही लोकांच्या समोर आलेलो आहोत. या वीरांचं कौतुक करताना त्यांचे गुण सांगायचा आम्ही प्रयत्न करतो, जे आत्ताच्या घडीला सुद्धा लागू होतात, जे कंटेम्पररी आहेत, कालातीत आहेत. म्हणजे त्या काळात ते गुण होतेच, आता ते सद्गुण बनलेत, तर त्यामुळे ते अंगीकारावेत असं आपण सांगत राहतो. ठाण्यातल्याच कारागृहामध्ये झालेला एक प्रयोग सांगतो की 8 जुवेनाईल्सवरती तिथल्या अधिकाऱ्यांनी प्रयोग केला. माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ पण आलेला आहे की त्यांना सातत्याने आपले सगळे चित्रपट दाखवले वारंवार, थेरपीसारखे. आणि त्या 8 जणांपैकी 8ही जणांनी गुन्हेगारी सोडली, काही जणांनी मानाचे व्यवसाय पत्करलेत, त्यातल्या 3 जणांनी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली. तर हा जो फरक आहे हा त्या चरित्रातल्या चांगुलपणाचा फरक आहे. हा दिग्पाल लांजेकरांच्या सादरीकरणाचा फरक नाही आहे. हा शिवछत्रपतींच्या चरित्रामध्ये जे सद्गुण आहेत त्यांचा फरक आहे. तुम्ही विचार करा, 12 कोटी जनतेमधले जे काही मोजके गुन्हेगारी वृत्तीची माणसं असतील त्यांच्यात जर फरक पडत असेल तर म्हणजे त्यातली 8 मुलं सुधारली, आज उद्या अजून सुधारतील. त्याच्यानंतर शाळांमध्ये जी स्नेहसंमेलनं होतात ज्याच्यामध्ये हिंदी चित्रपटातल्या बिभत्स गाण्यांवरती छोट्या छोट्या मुली नृत्य करायच्या, आपल्याला वाईट वाटायचं तेव्हा
पालक म्हणून. मला स्वतःला 10 वर्षाची मुलगी आहे. मला वाईट वाटायचं पालक म्हणून की अरे असं कसं हे करतायत, पण त्यांना काय पर्याय होता, नव्हता पर्याय. 2018पासनं फर्जंदपासनं शिवबा मल्हारीपासनं जी गाणी आली त्या गाण्यांवर आता अभिमानाने जेव्हा लहान लहान मुलं नृत्य करतात, बुबडी बुबडी मुलं असतात, त्यांना गाण्यातले शब्द उच्चारता पण येत नाहीत, पण शिवबा लाजा करून ते गातात ना, तेव्हा कळतं की नाही या चित्रपटांचा उपयोग आहे आणि ते चित्रपट वारंवार बनले पाहिजेत. त्यातले काही जण आहेत की जे आत्ता क्रिटिसाइज करतात की काय सारखं शिवाजी महाराज. हो, सारखं शिवाजी महाराजच आमच्या रक्तात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आऊसाहेब आमच्या रक्तात आहेत. आम्ही वारंवार त्यांच्या गोष्टी सांगणार, तुम्हाला काही वाटू देत. मोठी भूमिका साकारली, त्याच्यामधून तरुणांना जर एखादा संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? चित्रपटाच्या माध्यमातून असेल किंवा भूमिका साकारली त्यातून काय शिकलात यातून? भूमिका साकारली त्यातनं काय शिकलो हे तर ते आपण आधीच सांगितलं. मला असं वाटतं की आजकाल तरुणांना संयमी राहणं हे शिकणं खूप गरजेचं आहे. कारण की कुठलीही गोष्ट ही लगेचच होत नसते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, मेहनत करावी लागते. त्यातनं भरपूर कष्ट करत म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं उदाहरण म्हटलं तरीही त्यांना सगळं काही राजपुत्र होते ना, त्यांना काय गरज होती जाऊन स्वराज्य वाढवण्याची, हे सगळं करण्याची. त्यांना कोणाला उत्तर द्यायचं नव्हतं. पण वडिलांनी जे कार्य सुरू केलं होतं ते पूर्ण करण्यासाठी त्यांची जी धडपड होती, त्यात त्यांनी केलेली मेहनत, त्यात त्यांना लागलेला वेळ किंवा त्यातनं जे फळ त्यांना मिळालं, आज 350-400 वर्षानंतर आपण त्यांच्याबद्दल आज एवढ्या गर्वाने बोलतोय. असे विचार तुमचे असतील की तुम्हालाही असं वाटत असेल की मी आयुष्यात काहीतरी असं करून जावं की मी गेल्यानंतर सुद्धा जगाने लक्षात ठेवावं. आज सिनेमा करताना मला सातत्याने असं वाटतं की हा माझ्यासाठी फक्त सिनेमा नाही आहे. मी गेल्यानंतर कितीतरी काळ, आज आपण भालजी पेंढारकरांचा सिनेमा पाहतोच ना ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, कितीतरी काळ माझा मुलगा, माझे नातू किंवा जगभरातले अनेक लोक ते पाहतील. तर त्याचं गांभीर्य एवढं आहे. तर काही काम तुम्हाला जे मनापासून करायचं आहे, एक तर त्याचं गांभीर्य काय आहे ते समजून घ्या, त्याला वेळ द्या, पेशन्स ठेवा. महाराज तुमच्या पाठीशी आहेत. एक ना एक दिवस तुमचं ते स्वप्न नक्की पूर्ण होईल. शेवटचा प्रश्न दादा, चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळं काय प्रेक्षकांसमोर येणार आहे? मी जसं मगाशी म्हटलं तसं की छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जो आहे तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे एका चित्रपटात सामावू शकत नाही, 2 तासात तुम्ही मांडू शकत नाही. त्यामुळे आमचा विचार असा आहे की किमान 3 चित्रपटांची मालिका याची व्हावी आणि त्याच्यातनं साकल्यानी अत्यंत डीपमध्ये, कारण सोपं नाही आहे शंभूचरित्रसुद्धा. खऱ्या अर्थाने हिरो आहेत ते, खऱ्या अर्थाने नायक आहेत ते, कवी आहेत. छत्रपती संभाजी महाराज ते उत्तम संस्कृत पंडित आहेत, त्याच्यानंतर वॉरियर आहेत, त्याच्यानंतर उत्तम राजे प्रशासक आहेत, उत्तम स्ट्रॅटेजिस्ट आहेत, युद्धकुशल नेतृत्व होतं त्यांचं. तर हे सगळं कसं तुम्ही एका चित्रपटात मांडणार? तर त्यामुळे ह्या सगळ्या कंगोरांना स्पर्श करत हा जो सर्वोत्तम एक हिरो आपल्या मराठ्यांच्या इतिहासात होऊन गेला त्याची मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातलं पहिलं पुष्प हे आहे असं मी सांगेन. म्हणजे आणखी छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट येणार आहेत? ते छत्रपती संभाजी महाराज ठरवतील. हा चित्रपट येत्या 16 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येणार आहे. तेव्हा तुमच्या जवळच्या नातेवाईकांसह, कुटुंबियांसह, मित्रमैत्रिणींसह आणि नेहमीप्रमाणे अष्टक जसं आहे त्याप्रमाणेच शिवरायांचा छावा हा चित्रपट सगळ्यांनी मिळून, कुटुंबाने मिळून एन्जॉय करण्याचा चित्रपट आहे, त्यातनं प्रेरणा घेण्याचा चित्रपट आहे. तेव्हा ही संधी सोडू नका. आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना घेऊन जवळच्या चित्रपटगृहात जा. जवळच्या चित्रपटगृहात तो चित्रपट नसेल तर लांबच्या चित्रपटगृहात जा, पण हा चित्रपटगृहात जाऊन अनुभवा. तो पराक्रम तितका तेजस्वी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोरसह आरती येवटी, TV9 मराठी.